सिंगलटन सेट मध्ये सेट ऑफ इव्हन प्राईम नंबर म्हणजे सममूळ संख्या. आता सममूळ संख्या एकटीच आहे, उदाहरणार्थ 2. A इज इक्वल टू, आता एकच घटक आला याच्यामध्ये. This set contain the only one element and therefore it is called as the singleton set. एक घटकी संच, एकच घटक असल्यामुळे एक घटकी संच आहे हा. आता आणखी एक बघा, b इज इक्वल टू, दुसरा आहे b इज इक्वल टू x such that x वजा 7 इज इक्वल टू 2. आता x काय आहे तर x वजा 7 इज इक्वल टू 2. मग जर आपण हे सोडवलं x वजा 7 बरोबर 2, x वजा 7 बरोबर 2 म्हणून वजा 7 पलीकडे गेले तर अधिक 7 होणार. x बरोबर 2 अधिक 7 म्हणून x बरोबर किती आले 9. आणि मग b या संचामध्ये सेट b इज इक्वल टू काय येणार, सेट b इज इक्वल टू फक्त 9 येणार. आणि मग यात सुद्धा एकच घटक आला, only one element here, therefore it is called as the singleton set. Then next one is the empty set or null set. empty set or null set म्हणजे रिक्त संच. तर रिक्त म्हणजे मोकळा, रिक्त म्हणजे मोकळा. The set having no element, it is called as the empty set or null set and it is denoted by letter phi. It is denoted by letter phi. Sorry, it is denoted by letter phi. एम्प्टी सेट रिक्त संच. आता दुसरं एखादं उदाहरण बघा. सेट, आता एम्प्टी सेट म्हणजे त्याच्यात एकही घटक येणार नाही. मी जर असं म्हटलं सेट ऑफ नॅचरल नंबर लेस दॅन 1 म्हणजे 1 पेक्षा लहान नैसर्गिक संख्याचा सेट. आता त्यात कोणच नाही, सगळ्यात लहान नॅचरल नंबर कुठला आहे, नैसर्गिक संख्या 1 आहे. मग मी प्रश्न काय म्हणजे सेट आपला कुठला मांडलेला आहे आपण, तर सेट ऑफ नॅचरल नंबर लेस दॅन 1. मग सेट ऑफ नॅचरल नंबर लेस दॅन 1, सेट A इज इक्वल टू रिकामा, काहीच नाहीये ह्याच्यामध्ये, त्याच्यामध्ये कुठलंही इलेमेंट नाही and therefore it is empty set. It is empty set. A is equal to फक्त empty घेतलं. आता फायनाइट सेट, शांत संच असं म्हणतात. फायनाइट सेट, सेट having the limited element, set having the limited element that is the countable element and that set is called as the finite set. म्हणजे ज्या सेट मध्ये आपण इलेमेंट जे आहे त्याच्यात लिमिटेड इलेमेंट असतात म्हणजे आपण तेवढेच मांडू शकतो आणि फायनाइट आहे ते संपतात इलेमेंट मांडत असताना कधी ना कधी and that set is called as the finite set. शांत संच, set having the limited or the countable element is called as the finite set. आता सेट बघा, एक एक्झाम्पल मी सेटचं सांगते तुम्हाला. odd numbers less than 10 or odd numbers set लिहूया इथं बघा. A is equal to x such that x is odd number x is less than 10. odd natural number म्हटलं पाहिजे. odd natural number x is odd natural number less than 10. आता नॅचरल नंबर आहे अर्थातच म्हणजे 1 च्या पुढचेच असणार आहे, 1 पासून सुरू होणार आहे. आता A इज इक्वल टू कोण आहेत असे ऑड नॅचरल नंबर लेस दॅन 10. 1 3 5 7 आणि 9. दिस इज द फायनाइट सेट. कारण A is equal to 1 3 5 7 9. Countable elements are here, limited elements are here. We can write all the elements, we can list all the elements in that set
अँड देअरफॉर दिस सेट इज कॉल्ड एज द फायनाईट सेट. म्हणजे आपण जर संचामध्ये सगळेच्या सगळे इलेमेंट मांडू शकलो, म्हणजे ठराविक असे इलेमेंट असतात, इलेमेंट आपण मांडू शकतो, घटक आपण मांडू शकतो आणि त्याला शांत संच असे म्हणतात. पुढचा आहे इन्फानाइट सेट, अनंत संच. इन इन्फानाइट सेट देअर आर अनलिमिटेड इलेमेंट्स. इन्फानाइट सेट मध्ये अनलिमिटेड इलेमेंट्स असतात, म्हणजे इलेमेंट्स आपण सगळेच्या सगळे मांडू शकत नाहीत आणि त्याला म्हणायचं अनंत संच, इन्फानाइट सेट. अ सेट ऑफ नॅचरल नंबर n इज इक्वल टू 1, 2, 3, 4 अँड सो ऑन. नैसर्गिक संख्याचा संच. नैसर्गिक संख्याचा संच 1, 2, 3. आपण काही सगळे इलेमेंट्स नैसर्गिक संख्येसह मांडू शकत नाही आणि म्हणून हा जो आहे हा इन्फानाइट सेट. n असेल w होल नंबरचा सेट 0, 1, 2, 3 अँड सो ऑन. परत इंटिजरचा सेट आहे किंवा ऑड नॅचरल नंबरचा सेट आहे, समसंख्यांचा सेट, विषम संख्यांचा सेट आहे, पूर्ण संख्या, पूर्णांक संख्यांचा सेट. हे सगळेच्या सगळे आहेत, हे अनंत संच आहेत, म्हणजे इन्फानाइट सेट्स आहेत. नेक्स्ट इक्वल सेट, समान संच. नावावरूनच कळतंय. इफ टू सेट कंटेन सेम इलेमेंट, दोन्ही सेट मध्ये जर सेम इलेमेंट असतील, सारखेच इलेमेंट्स असतील, तर त्या सेटला इक्वल सेट असं म्हणायचं, समान संच. जर दोन्ही संचामध्ये, दोन्ही संचाचे ए संच असेल, बी संच असेल आणि दोन्ही संचामध्ये सारखेच इलेमेंट असतील, सारखेच घटक असतील, तर त्याला समान संच असं म्हणायचं. इथं एक सेट दिलेला आहे, सेट ए इज इक्वल टू एक्स सच दॅट एक्स इज द लेटर इन वर्ड लिसन. म्हणजे एक्स हा कसला संच, ए हा कसला संच आहे, तर त्यातलं लिसन, LISTEN, लिसन या शब्दातील अक्षरांचा लिहूया. ते आपण लिस्टेड मेथडनी, लिस्टिंग मेथडनी ही मांडूया, लिस्ट करूया त्याची. ए इज इक्वल टू, यादी पद्धतीने आपण जर मांडलं तर एल, त्यातली अक्षरं मांडणार आपण इथली, LISTEN. आता बी इज इक्वल टू वाय सच दॅट वाय इज द लेटर इन वर्ड सायलेंट, सायलेंट या शब्दातील अक्षरांचा सेट, संच. SILENT. आता बघा इथं सगळे घटक सारखेच आहेत. एस इथं आहे, एल आहे, आय आहे, एस आहे, टी आहे, ई आहे, एन आहे. म्हणजे ए मधले सगळेच्या सगळे इलेमेंट, सगळेच्या सगळे घटक बी मध्ये आहेत आणि म्हणून these two sets are equal set. म्हणजे ए इक्वल बी म्हणायचं, सेट ए इक्वल बी, समान संच म्हणायचं. पुढं हे एक उदाहरण बघूया. दुसरं, ए हा समान संच आहे का नाही आपण चेक करूया. एक्स काय आहे बघा, एक्स इज द प्राईम नंबर अँड दुसरी एक प्राईम नंबर म्हणजे मूळ संख्या आहे, एक्स ही मूळ संख्या आहे आणि दुसरी एक कंडिशन दिल्या 10 लेस दॅन एक्स लेस दॅन 20, म्हणजे 10 ते 20 च्या दरम्यानची मूळ संख्या. आता 10 ते 20 च्या दरम्यानची मूळ संख्या 11, नंतर 13, नंतर 17 आणि 19. आता हा ए झाला, हा बी आहे. बघा बरं, या दोन्हीतले घटक सारखे आहेत का? आहेत. दोन्हीतले घटक सारखे आहेत म्हणून हे समान संच आहेत. सेट ए अँड सेट बी कंटेन्स सेम एलिमेंट्स. या दोन्हीमध्ये सेम एलिमेंट्स आहेत. देअरफॉर ए इज इक्वल टू बी, म्हणजे ए समान संच बी, ए आणि बी हे समान संच आहेत. आता प्रॅक्टिस सेट 1.2 मधला आपण उदाहरण सोडूया. डिसाइड विच आर द इक्वल सेट अँड विच आर नॉट. यातले इक्वल सेट कुठले आहेत आणि इक्वल सेट कुठले नाहीत हे आपण बघायचं आहे. आता सेट इक्वल आहेत की नाहीत बघण्यासाठी पहिल्यांदा लिस्टिंग मेथड याच्यामध्ये आपण लिस्ट केली पाहिजे. यादी पद्धतीमध्ये हा मांडला पाहिजे, रोस्टर फॉर्म मध्ये हा मांडायचा. इथं कसं आपण हा आपल्याला दिलेला आहे, आपण पहिल्यांदा काय केलं तर
लिस्टिंग मेथड मध्ये म्हणजे त्यांची यादी केली आणि इथं सुद्धा तसंच करायचं की ए जो आहे तो लिस्टिंग मेथड मध्ये आपण मांडून घेऊया. ए इज इक्वल टू काय सेट आहे ए सेट काय आहे बघा, एक्स सच दॅट 3x वजा 1 बरोबर 2. आता 3x वजा 1 बरोबर 2 आहे, मग त्याच्या आधी मी काय करते ते सोडवून घेते. 3x वजा 1 बरोबर 2 म्हणून वजा 1 पलीकडे गेले काय झालं, अधिक झालं. 3x बरोबर वजा 1 पलीकडे गेलं अधिक झालं, 2 अधिक 1 3 म्हणून x बरोबर 3/3 बरोबर 1 आलं आणि म्हणून सेट ए बरोबर काय येणार आहे 1. सेट ए बरोबर काय येणार 1 येणार. आता बी बरोबर बघा, x such that x is नॅचरल नंबर आहे, बट x is neither prime or nor composite. x हा नॅचरल नंबर, मग आता नॅचरल नंबर म्हटल्यावर 1 2 3 4 5 6 7 8 सॉरी नॅचरल 1 पासून सुरुवात होणार नॅचरल नंबरची. आता पुढे दुसरी कंडिशन काय, x is neither prime, तो प्राइम नंबर नाही, मूळ संख्या नाही आणि कॉम्पोजिट म्हणजे संयुक्त संख्याही नाही. मग अशी एकमेव संख्या आहे की जी मूळ संख्या पण नाही आणि संयुक्त संख्या नाही, ती म्हणजे 1. वन इज हिअर. वन इज नायदर प्राइम नॉर कॉम्पोजिट. 1 ही संख्या प्राइम पण नाही आणि कॉम्पोजिट पण नाही. आता सी मध्ये बघा, x such that x belong to n. x belong to n. n म्हणजे नैसर्गिक संख्या, नॅचरल नंबर. आता नॅचरल नंबर आहे आणि दुसरी कंडिशन दिलेली आहे x लेस दॅन 2. x हे 2 पेक्षा लहान आहे. मग नॅचरल नंबरची सुरुवातच कुठनं होते, 1 पासून. 1 2 3 पण त्यांनी 2 पेक्षा लहान दिली म्हणजे कोण राहिलं, फक्त 1च. सी इज इक्वल टू 1. आता बघा 1 2 3 ह्या तिन्ही सेटचं निरीक्षण केलं तर आपल्याला लक्षात येईल की ए मध्ये, बी मध्ये आणि सी मध्ये तिघातही सारखेच इलेमेंट आहेत, सारखेच घटक आहेत, म्हणून ते समान संच आहेत. आणि म्हणून ए इक्वल बी इक्वल सी, म्हणजेच याचा अर्थ उत्तर काय आलं आपलं, तर ए बी अँड सी आर द इक्वल सेट्स. ए बी अँड सी आर द इक्वल सेट्स. आता पुढचं उदाहरण आहे, ए इज इक्वल टू इव्हन प्राइम नंबर. ए इज इक्वल टू इव्हन प्राइम नंबर. बघा सारखाच प्रश्न येतोय आपल्याला इव्हन प्राइम नंबरचा. इव्हन प्राइम नंबर ओनली वन इज हिअर, दॅट इज द 2. एकच संख्या इव्हन प्राइम म्हणजे सममूळ संख्या ही 2 आहे. आता बी इज इक्वल टू, बी सोडवत असताना बघा कसं सोडवणार आपण, 7x वजा 1 बरोबर 13. 7x वजा 1 पलीकडे गेले अधिक 1 झाले, 13 अधिक 1. 7x बरोबर 14. x बरोबर 14 भागिले 7. x बरोबर 2. x बरोबर 2 आणि म्हणून b इज इक्वल टू काय येणार 2. b इज इक्वल टू 2 येणार. इथं समीकरण दिलेलं आहे, समीकरण सोडवायचं आणि मग त्या सेट मधले सगळे इलिमेंट आपल्याला मिळतात. इथं एकच इलिमेंट आहे. आता एक इलिमेंट म्हणजे सिंगलटन सेट पण आपण त्याला म्हणतो. आपल्याला क्वेश्चन काय आहे, इक्वल सेट आहेत की नाही बघायचं. ह्या दोन्ही सारखेच इलिमेंट्स आहेत, सारखेच घटक आहेत आणि म्हणून ए इक्वल बी म्हणजे ए समान संच बी किंवा ए आणि बी समान संच आहेत, म्हणजेच ए अँड बी आर द इक्वल सेट्स. ए अँड बी आर द इक्वल सेट्स. प्रॅक्टिस सेट 1.2 मधलं हे तिसरा प्रश्न आहे. विच आर द फॉलोइंग आर एम्प्टी सेट्स अँड व्हाय. खालील पैकी कोणते सेट हे एम्प्टी आहेत. एम्प्टी म्हणजे नल सेट म्हणजे रिक्त संच. खालील पैकी कोणत्यापैकी दिलेले आहेत त्यातले कोणते एम्प्टी सेट आहेत आणि का आहेत हे आपण ओळखायचं आहे. आता पहिला सेट आहे ए इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट ए सच दॅट ए इज द नॅचरल नंबर स्मॉलर दॅन 0.
आता शून्यापेक्षा लहान नॅचरल नंबरचा सेट आहे. मग आता नॅचरल नंबर कुठनं सुरू होतो? 1 पासून. मग आता बघा a इज इक्वल टू शून्यापेक्षा लहान नॅचरल नंबर आहे का? नैसर्गिक संख्या. शून्यापेक्षा लहान नैसर्गिक संख्यांचा हा संच आहे. मग शून्यापेक्षा लहान नैसर्गिक संख्या नाहीत आणि म्हणून हा सेट हा काय आला? रिक्त संच आला, म्हणजे एम्प्टी सेट आला. ह्यात काही एलिमेंट्स येणार नाहीयेत कारण शून्य नॅचरल नंबर ही 1 पासून सुरू होते. 1, 2, 3 अँड सो ऑन. तसं आता इथं 0 पेक्षा लहान शून्यापेक्षा लहान नैसर्गिक संख्याच नाही म्हणून हा रिक्त संच आला. इथं y म्हणलेला आहे. का लिहा आपण हा रिक्त संच? का आपण लिहायचं इथं मग की शून्यापेक्षा लहान नैसर्गिक संख्या नाही. देअर इज नो नॅचरल नंबर लेस दॅन 0. आता दुसरा आहे बघा A is empty set because it have not contained the single element. म्हणजे एकही एलिमेंट नाहीये त्याच्यात. तर B is equal to x such that x square is equal to 0. x such that सेकंड मध्ये B is equal to x such that x square is equal to 0. आता इथं बघा x square is equal to 0 म्हणून x is equal to also 0. x सुद्धा काय येणार आहे? 0. शून्य हा वर्ग आहे, शून्याचा वर्ग येणार आहे तो आणि म्हणून b is equal to 0. इथं काय येणार आहे? कर्ली ब्रॅकेट मध्ये 0 येणार आहे आणि म्हणून b is not empty set. नॉट एम्प्टी सेट. बी हा एम्प्टी सेट नाही. आता सी इज इक्वल टू काय दिले बघा एक्स सच दॅट 5x वजा 2 बरोबर 0. आता आपण काढूया, हे सोडवूया. इथं जे इक्वेशन दिलेलं असतं, समीकरण दिलेलं असतं ते सोडवायचं आपण. 5x वजा 2 बरोबर 0. 5x बरोबर वजा 2 पलीकडे गेले अधिक 2 झाले. 0 अधिक 2 2 झाले. x बरोबर 5 गुणिले तिकडे जाऊन भागिले झाले 2/5 आणि म्हणून c बरोबर काय येणार आहे? 2/5 येणार आहे. c बरोबर 2/5. आता c बरोबर 2/5 आपण x ची किंमत 2/5 आली पण अजून एक कंडिशन काय आहे? x बिलॉंग टू n. x बिलॉंग टू n आहे. मग आता इथं विचार केला आपण, मी कर्ली ब्रॅकेट मध्ये लिहित नाही कारण आपला अजून सेट आपला पूर्ण झालेला आहे. सी एक्स ची किंमत 2/5 आलेली आहे. मग 2/5 ही नॅचरल नंबर आहे का? नैसर्गिक संख्या आहे का? नाही. इथं दुसरी कंडिशन महत्वाची दिलेली आहे, एक्स बिलॉंग टू n. एक्स ही नॅचरल नंबर मध्ये आहे आणि म्हणून c इज इक्वल टू कर्ली ब्रॅकेट रिकामा येणार आणि म्हणून सेट C is empty set. रिक्त संच आहे. C हा रिक्त संच रिकामाच आहे ना, ह्याच्यामध्ये कुठलाच घटक आला नाही, कुठलाही एलिमेंट आलेला नाही. आता नेक्स्ट क्वेश्चन 4. Which of the following sets are finite or infinite? फायनाईट. आता रिक्त संच रिकामा असतो तो, त्याच्यामध्ये एकही एलिमेंट नसतो. पुढचा आहे फायनाईट. फायनाईट मध्ये काउंटेबल एलिमेंट्स असतात. फायनाईट सेट मध्ये आपल्याला लिमिटेड असे एलिमेंट्स असतात, काउंटेबल असतात, म्हणजे ठराविक असे एलिमेंट असतात. आपण लिहू शकतो असे एलिमेंट. आता बघूया. पहिल्यांदा हा लिस्टिंग मेथड मध्ये आपल्याला लिहावा लागतो, यादी पद्धतीने हा लिहावा लागतो आणि मगच आपल्याला ओळखता येतं. आता एक्स सच दॅट एक्स इज लेस दॅन 10. 10 पेक्षा लहान संख्या. एक्स इज नॅचरल नंबर आणि शेवटी काय सांगितलंय? नैसर्गिक संख्या आहे. मग 10 पेक्षा लहान नैसर्गिक संख्या कोणत्या ते आधी लिहूया. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. मग आता इथं बघा, हा फायनाईट आहे का इन्फानाइट आहे? फायनाईट मध्ये आपण जर यादी पद्धतीने लिहित गेलो, लिस्ट करत गेलो तर लिस्ट संपते.
ठराविक एलिमेंट्स असतात, काउंटेबल एलिमेंट्स असतात, आपण मांडू शकतो. आणि म्हणून सेट ए इज फायनाइट सेट. म्हणजे हा शांत संच आहे. शांत, हा शांत संच आहे. म्हणजे यातले घटक जे आहेत हे आपण सगळेच्या सगळे मांडू शकतो. आता सेट ऑफ ॲपॅरेटर्स इन लॅबोरेटरी. आता इथं बघा, ॲपॅरेटर्स म्हणजे उपकरणं. आपली जी लायब्ररी मधली उपकरणं आहे, लॅबोरेटरी मधली म्हणजे प्रयोगशाळेतील साहित्य, प्रयोगाचं साहित्य, प्रयोगशाळेतील प्रयोगाच्या साहित्याचा सेट आहे. मग प्रयोगशाळेतलं प्रयोगाचं साहित्य आपण मोजत बसलं तर मोजायला आपल्याला येणार आहे ना, मोजून संपणार आहे ते. आणि म्हणून दिस इज द फायनाइट सेट. तर इट इज फायनाइट सेट म्हणजे हा शांत संच आहे. आता इथं बघा, b is equal to y such that y is less than 1. y हा वजा लेस दॅन -1 वजा 1 पेक्षा लहान आहे आणि y इज अन इंटिजर. इंटिजर मध्ये कसं असतं, मध्ये 0, इकडं पॉझिटिव्ह नंबर्स असतात 1 2 3 4 अँड सो ऑन. इकडं -1 -2 -3 सो ऑन. पण -1 पेक्षा लहान आहे म्हणजे -2 -3 -4 अँड सो ऑन. या पद्धतीने येणार आहे हा सेट. या पद्धतीने येणार आहे -2 -3 -4 अँड सो ऑन. निगेटिव्ह नंबर हे डाव्या बाजूला आपण लिहित जातो, ऋण संख्या. आणि म्हणून इथनं मी लिहायला सुरुवात केली. आता हा कसला आहे, फायनाइट आहे का इन्फानाइट आहे, शांत संच आहे का अनंत संच आहे? तर हा शांत संच आहे, सॉरी अनंत संच आहे. हा अनंत संच आहे. इट इज इन्फानाइट सेट. इट इज इन्फानाइट सेट. कारण बऱ्याच संख्या इंटिजर्स हे बरेच असणार आहेत -1 पेक्षा लहान. सी इज द सेट ऑफ स्टुडंट्स ऑफ क्लास 9 इन स्कूल. शाळेमधल्या इयत्ता 9वीच्या वर्गातील मुलांचा हा संच आहे. आता हा जो सेट आहे 9वीतल्या वर्गातली मुलं आपण मोजू शकतो, मांडू शकतो सगळी. आणि म्हणून इट इज फायनाइट सेट. शांत संच आहे, हा मांडू शकणार आहे. सेट ऑफ पीपल फ्रॉम युअर व्हिलेज. व्हिलेज मधल्या माणसांचा, आपल्या गावातील लोकांचा संच. गावातले लोक मोजता येतात, लिमिटेड. इट इज लिमिटेड और इट इज काउंटेबल. आपण ते मोजू शकतो, मर्यादित स्वरूपात असतात गावातली लोक. आणि म्हणून इट इज ऑल्सो फायनाइट सेट म्हणजे शांत संच आहे. आता सेट ऑफ होल नंबर्स, पूर्ण संख्या संच. आता सेट ऑफ होल नंबर्स, पूर्ण संख्या संच W या अक्षराने दर्शवितात. 0 1 2 3 अँड सो ऑन. आणि मग हा काय आहे, तर हा इन्फानाइट आहे. कारण अनेक आपल्याला, आणखी भरपूर आपल्याला याच्यामध्ये एलिमेंट्स असणार आहेत. म्हणून हा अनंत संच आहे. सेट ऑफ नॅचरल नंबर, सेट ऑफ इंटिजर, सेट ऑफ तसंच बघा रॅशनल नंबर म्हणजे पूर्ण संख्या संच, नैसर्गिक संख्या संच, परिमेय संख्या संच आहे, वास्तव संख्या संच आहे. हे सगळेच्या सगळे जे आहेत हे इन्फानाइट आहे. अशा पद्धतीनं आपण सेट, आपला प्रॉब्लेम सेट जो आहे, प्रॅक्टिस सेट जो आहे 1.2 पूर्ण केलेला आहे. आपण सगळेच्या सगळी उदाहरणं सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या आपल्या या गणिताच्या नवीन व्हिडिओमध्ये मी सर्वांचं स्वागत करते. आपण इयत्ता 9वीचं सेट या प्रकरणाचा अभ्यास करत आहोत. मागच्या व्हिडिओमध्ये आपण सेट या प्रकरणामध्ये सेट लिहिण्याच्या पद्धती पाहिलेल्या आहेत, लिस्टिंग मेथड
आणि लिस्टिंग मेथड म्हणजे रोस्टर मेथड आणि सेट बिल्डर फॉर्म या दोन पद्धतींचा आपण अभ्यास केलेला आहे. आता आज त्याच्या पुढचा भाग अभ्यासणार आहोत आपण टाइप्स ऑफ सेट, सेटचे प्रकार. आता पहिला प्रकार आहे सिंगलटन सेट, एक घटक संच, एक घटकी संच म्हणतात म्हणजे सिंगलटन सेट. आता हिच्या नावावरूनच कळत असेल त्याला एक घटकी संच का म्हणलं असेल तर ज्या संचामध्ये फक्त एकच घटक असतो, ज्या संचामध्ये फक्त एकच घटक असतो त्या संचाला एक घटकी संच असं म्हणतात. सिंगलटन सेट which contain only one element, which contain only one element म्हणजे या संचामध्ये या सेटमध्ये फक्त एकच इलेमेंट असतो. फॉर एक्झाम्पल द सेट ऑफ इव्हन प्राईम नंबर, द सेट ऑफ इव्हन प्राईम नंबर. आता इव्हन प्राईम